तर आजची रेसिपी आहे मस्त चटपटीत मसाला पेरू किंवा पेरू चाट रेसिपी दाखवणार आहे। तर यामध्ये सिक्रेट चटणी आणि एक सिक्रेट सॉस टाकलाय, त्यामुळे या पेरूची चव अप्रतिम लागते। तर तो सिक्रेट सॉस कोणता, त्यासाठी काय वापरले ते पाहूया। मिक्सरच्या भांड्यात 1 चमचा मोहरी घेतलेली आहे। तर मोहरी ऐवजी तुमच्याकडे जर मोहरीची डाळ असेल तर तुम्ही मोहरीची डाळ वापरा। तर माझ्याकडे मोहरीची डाळ नाही, म्हणून मी इथे मोहरी मिक्सरवर फिरवून घेतलेली आहे, त्याची डाळ करून घेतलेली आहे। तर आता त्यामध्ये अर्धा इंच आलं टाकायचं आहे, थोडंच आलं टाकायचं आहे आपल्याला। तर इथे मी अर्धा इंच आलं घेतलेलं आहे 2 तुकडे करून, आणि आता यामध्ये टाकायचं आहे। आता 1 मिरची टाकायची आहे, ही तिखटवाली मिरची आहे, एकच टाकायची आहे। तर याचे 2 तुकडे करून मी मिरची टाकलेली आहे। आता हे मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे, पाणी न टाकता मी फिरवून घेतलं। आता फिरवून घेतल्यानंतर म्हणजे बारीक केल्यानंतर त्यामध्ये हळद टाकली। आता यामध्ये आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे, एकदम लहान आकाराची लिंबाची फोड घेतलेली आहे। लिंबू रस टाकायचा आहे आपल्याला त्यामध्ये। तर मी इथे छोट्या आकाराची लिंबूची जी फोड होती ती पिळून घेतलेली आहे। आता चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकायचं आहे। आता थोडंसं पाणी टाकून याला मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे। तर 2-3 चमचे पाणी टाकून याला चांगलं मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आहे। तर हे पहा, 2-3 चमचे पाणी टाकून मी मिक्सरवर फिरवून घेतलेला आहे। आता हा आपला सिक्रेट सॉस तयार झालेला आहे। तर यामुळे पेरूला अप्रतिम चव येते। तर आता तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम केलं आणि ते गरम कडकडीत तेल या सॉसमध्ये टाकलं। आता तेल टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं, म्हणजे आपला सिक्रेट सॉस म्हणजेच मस्टर्ड सॉस तयार झालेला आहे। तर झटपट आणि आपण ताजा बनवलेला आहे, आणि या सॉसमुळे पेरू चाटला अप्रतिम चव येते। त्यामुळे हा सॉस नक्की तयार करायचा आणि पेरू चाटमध्ये वापरायचा। तर आपला सॉस तयार आहे। आता अजून एक चटणी तयार करायची, हा मी बाजूला ठेवत आहे। पुन्हा मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, आणि आता आपल्या आवडीप्रमाणे मिरच्या टाकायच्या। तर इथे मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, 2 तिखटवाल्या मिरच्या घेतल्यात, आणि पुन्हा अर्धा इंच आलं घेतलेलं आहे। आता ते बारीक तुकड्यांमध्ये करून मी मिक्सरवर वाटून घेणार आहे। आता हे पहा, पाणी न टाकता मी हे वाटून घेतलेलं आहे, अजिबात पाणी टाकलेलं नाही। आता हे दोन्ही, एक हिरवी चटणी आणि सिक्रेट सॉस आपला मस्टर्ड सॉस तयार झालेला आहे, दोन्ही तयार आहे। तर आता आपण पेरू चाट करायला घेऊया। तर इथे मोठ्या आकाराचा मी पेरू घेतलेला आहे, पेरू धुवून पुसून घेतलेला आहे। हा 250 ग्रॅम पेरू आहे, म्हणजे पावशेर पेरू आहे, मोठा आहे म्हणून इथे मी एकच घेतलेला आहे। तुमच्याकडे जर लहान आकाराचे पेरू असतील तर तुम्ही या रेसिपीसाठी 2 पेरू वापरा। तर आता पेरू कट करून घ्यायचा, आपल्याला पाहिजे त्या आकारात पेरू कापून घ्यायचा, लहान मोठ्या आकारात। तर या रेसिपीसाठी शक्यतो खूप पिकलेला पेरू वापरायचा नाही, कारण काय होतं, जेव्हा आपण सॉस टाकतो आणि चटण्या टाकतो आणि मिक्स करतो त्यावेळेस पेरू मऊ पडतो, म्हणून खूप जास्त पिकलेला किंवा खूप कच्चा पेरू वापरायचा नाही। तर पूर्ण पेरू कापून घेतलेला आहे 250 ग्रॅमचा। तर मी अशा आकारात कापलेला आहे। आता यामध्ये आपण जी हिरवी चटणी केली, आलं, कोथिंबीर आणि मिरचीची, पाणी न टाकता ती 1 चमचा टाकलेली आहे, म्हणजे जेवढी केली ती सर्व टाकलेली आहे। तर इथे 1 चमचा हिरवी चटणी टाकलेली आहे, आणि जो सिक्रेट मस्टर्ड सॉस बनवलेला होता तो 1 चमचा टाकलेला आहे। तर हा मस्टर्ड सॉस खूप जास्त टाकायचा नाही, कारण त्याचा स्ट्रॉंग फ्लेवर असतो। 1 ते 1.5 चमचा पुरेसा होतो पावशेर पेरूला, म्हणजे 200 ग्रॅम पेरूला 1 ते 1.5 चमचाच टाकायचा। आता इथे चवीप्रमाणे काळं मीठ टाकायचं आहे। तर इथे मी ब्लॅक सॉल्ट टाकलेला आहे, काळं मीठ, आणि थोडासा चाट मसाला टाकायचा आहे। आता हे सर्व आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे। थोडंसं काश्मीरी लाल तिखट टाकलेलं आहे, इथे मी रंगाचं तिखट वापरले, काश्मीरी लाल तिखट, कारण आपण मिरची वापरलेली आहे हिरव्या चटणीमध्ये, म्हणून इथं फक्त रंगासाठी वापरले, आणि थोडंसं साधं मीठ पण टाकलेलं आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स केलेलं आहे। तर मस्त असं आपलं चटपटीत पेरू चाट तयार झालेलं आहे। तर आता यावरनं मी थोडंसं काश्मीरी लाल तिखट टाकत आहे, दिसायला चांगलं दिसतं म्हणून। आता हे वरनं लाल तिखट टाकलेलं आहे,
छान चटपटीत असं दिसायला सुंदर आणि चवीला अप्रतिम असणारं मस्त चटपटीत असं पेरू चाट आपलं तयार झालेलं आहे। तुम्ही एकदा सांगितलेल्या पद्धतीने नक्की करा, रोजच बनवून खाले एवढं अप्रतिम चवीचं हे पेरू चाट तयार होतं। तर नक्की ट्राय करा आणि कसं झालं कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। तर भेटू पुन्हा नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।